साधारणतः 1,82,000 वाहनांना बसवणं आवश्यक होतं. 1,10,000 वाहनांना बसून झालेलं आहे ऑलरेडी. आता साधारणतः एक 70,000 जे वाहनं आहेत त्यातले माझ्या अंदाजाने जे ग्रामीण भागातले असतील त्यांना 31 डिसेंबर हीच अंतिम मुदत होती. त्यानंतर काही मुदत वाढलेली नाही. परंतु सध्याचे होणारे जे सार्वत्रिक निवडणुका वगैरे होत्या, नगरपालिका वगैरे त्यामुळं थोडंसं लोकांना आपण त्यात थोडंसं रिलॅक्सेशन दिलेलं, म्हणजे तपासणी केलेली नाही. परंतु आता आम्ही कडक तपासणी करून त्याच्यावर कारवाई करणार आहोत. करून घ्यावेत, वैध कागदपत्र नसतील तर वैध कागदपत्र सोबत बाळगावीत आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग दुचाकी असेल तर हेल्मेटचा वापर करावा, कार चालवत असतील तर सीट बेल्टचा वापर करावा, वेग नियंत्रणाचं पालन करावं, जास्तीत जास्त स्पीड लिमिट्स, आणि वाहन चालवताना सगळ्यात महत्त्वाचं मला जे आढळतं गोंदिया शहरामध्ये, मोबाईलवर कुणीही बोलू नये. आता आपल्याकडं रडार वाहन चालू झालेलं आहे. कुठेतरी असं रडार वाहन उभं असेल आणि आपण त्याच्यामध्ये टिपलं जाऊ आणि आपल्याला तात्काळ चलन येईल. काल परवापासून चालू केलेलं आहे. पहिल्या दिवशी 70 चलन आपण जनरेट केलेले आहे. तर सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त रस्ता सुरक्षिततेचं पालन करावं आणि दुचाकी चालवत असेल तर हेल्मेटचा वापर करा. त्याचबरोबर कार चालवत असेल तर सीट बेल्टचा वापर करा, योग्य त्या लेनचं डिसिप्लिन पाळा, स्पीड लिमिटचं पालन करा आणि रस्ता सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि आपलं व इतर नागरिकांच्या जीवनाला महत्त्व द्या, त्याला प्राधान्य द्या.